गणपती बाप्पाला निरोप देताना अगदी डोळ्यात पाणी येतं राव. हे 10 दिवस कसे जातात हेच समजत नाही. पण गणपती बाप्पा आम्हाला देतात तरी काय? चला तर मग समजून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. या 10 दिवसांच्या उत्सवात बाप्पा आपल्या सोबत हजारो कोटीची अर्थव्यवस्था घेऊन येतात. तुम्हाला माहितीये का? चला पाहूया 10 दिवसांचा फायनान्शियल रिपोर्ट. या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे बाप्पांची मूर्ती आणि सजावट. लहान मूर्ती ते भव्य मूर्तीपर्यंत आणि मंडप रोषणाईवरचा जवळपास 8,000 कोटींपेक्षा जास्त खर्च होतात. त्यानंतर येतो पूजेचा खर्च. हार, फुले, पूजेचे साहित्य, अर्थातच बाप्पांचा आवडता प्रसाद मोदक. यावर संपूर्ण भारतात 5,000 कोटींचा व्यवसाय होतो. मोठे मोठे इव्हेंट्स, साऊंड, लाइटिंग, जाहिराती आणि गावोगावी जाणाऱ्या बसचा प्रवास खर्च, या आर्थिक चक्र 4,000 कोटींच्याही पुढे जातं. आणि इथेच थांबत नाही बरं का. नवीन कपडे, पर्यटन, छोटे मोठे व्यावसायिक या सगळ्यांचा मिळून आकडा सहज 3,000 कोटींच्या वर जातो. म्हणजेच 10 दिवसामध्ये बाप्पा देशाच्या अर्थव्यवस्थेत 20,000 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल करतात. ही आहे बाप्पांची कृपा आणि तुमच्यासाठी व्यवसायाची सुवर्ण संधी. आणि मग पुढच्या वर्षी तुम्ही कोणता व्यवसाय करशाल हे नक्की कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.